थांबा थांबा मला येऊ द्या. आता इथंच थांबायचं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, कालचा ब्लॉग जिथे संपला होता, हा ब्लॉग त्याच्या पुढूनच स्टार्ट झाला आहे. तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अजूनही बाहेर बोरचं काम चालूच आहे. तर फ्रेंड्स, इथे बघा अजूनसुद्धा हे धुराळ्याचं काम चालूच आहे आणि पूर्ण काचा वगैरे लावून घेतलेल्या आहेत. पूर्ण घराच्या काचा दरवाजा सगळं बंद आहे. तरीसुद्धा ना एक्झॉस्ट फॅन जो आहे त्या एक्झॉस्ट फॅनच्या इथून ना थोडं धूळ म्हणजे ती धूळ येते आतमध्ये आणि पूर्ण किचन काउंटर जे आहे पूर्ण डस्टने भरलेलं आहे. एवढे भयंकर धूळ झाला इथे, म्हणजे पूर्ण सिमेंट झालं आहे सगळीकडे. ग्रिल तर एवढ्या घाणेरड्या झाल्या तुम्हाला दाखवते बघा. ग्रिल पण पूर्ण ना व्हाईट झाले, पूर्ण डस्ट जमा झाले त्याच्यावरती आणि धूळ तर बघा किती आहे ते. तर पूर्ण दिवस जो आहे ना तो याच्यातच गेला. म्हणजे आवाज एकदम एवढा की डोकं दुखायला लागलं त्या आवाजाने आणि वरून धूळ पण एवढा. तर दिवसभर आम्ही खिडक्या दरवाजे बंद करून एकदम पॅक करून बसलो. तर आता काय माहिती कधीपर्यंत चालेल हे काम. आणि कपडे तर मी स्टँडवरती सुकायला टाकले, कारण की नाईलाज होता, कपडे असं ठेवू शकत नाही, वास वगैरे येऊ शकतो ओल्या कपड्याचा. त्यामुळे कपडे स्टँडवरती सुकायला टाकले. आणि चला तर मग आता तुम्हाला मी दाखवते किचन काउंटरवरची धूळ. तर त्याआधी ना मी तुम्हाला हे सांगायचं राहिलं की मला जायचं आहे स्टेशनला, कारण की घरातली जी चटणी आहे ना ती चटणी संपली आहे. काळं तिखट जे आहे ते संपलं आहे. तर मला आता दुकानातून आणावे लागेल थोड्या दिवसासाठी, कारण की आई गावाला बनवणार आहे काळं तिखट. पण ते काळं तिखट बनवण्यासाठी नाही ना म्हणता हप्ता तर जाईल कमीत कमी. तर एक हप्त्याभरासाठी का होईना चटणी आणावी लागेल आम्हाला. तर ती आणण्यासाठी मी आता जाणार आहे स्टेशनला. तर स्टेशनला जाण्याच्या अगोदर मला काहीतरी वैभवसाठी बनवायचं आहे खाण्यासाठी. तर असं पण साहेबांनी सांगितलं की खिचडी बनव. तर पटकन आता खिचडी बनव. तर फ्रेंड्स, इथे कपडे आतमध्ये घरामध्ये सुकायला ठेवले होते मी स्टँडवरती. तर ना पूर्ण घरामध्ये ते कपड्याचं थोडं पाणी वगैरे पडलं होतं. त्यामुळं ना लादी मला डबल वेळा पुसावी लागली होती. आणि त्यानंतर इथे बघा किचन काउंटरवरती किती धुराळा जमा झालेला आहे. म्हणजे पूर्ण आम्ही काचा आणि दरवाजा सगळं बंद केलं होतं, पॅक केलं होतं दिवसभर. तरीसुद्धा ना एक्झॉस्ट फॅनच्या इथून ना थोडं धूर म्हणजे आतमध्ये येतच होता त्याच्यामुळं. आणि इथे बघा किचनच्या बाल्कनीची काय परिस्थिती झालेली आहे. एक म्हणजे असं थर साठलेला आहे धुळीचा पूर्ण त्या ग्रिलवरती आणि फुलदाण्या वगैरे सगळं घाण झालेलं आहे. हे बघा, आता याला क्लीन करायला किती मेहनत करावी लागेल. आणि आता इथे साधी सिंपल खिचडी बनवायचं काम चालू आहे. त्यासाठी कांदा, बटाटा, लसूण वगैरे हे सगळं मी चिरत होते. आणि 4:30 पावणे 5 झालेले आहेत. तर मला स्टेशनला जायचं आहे 5:45ला. तर 1 तासभरामध्ये जेवढं होतं आहे काम तेवढं मी पटापट पूर्ण आवरून घेते. आणि सहसा ना आम्हाला ना संध्याकाळच्या टायमाला जास्तीत जास्त तर ना खिचडीच बनव म्हणतात सगळेजण, कारण की दिवसभर म्हणजे ते भाजी चपाती वगैरे खाल्लेली असते. त्यामुळं ना आता पुन्हा भाजी चपाती म्हणल्यावर कंटाळा येतो. त्यामुळं असं ना हप्त्यातून नाही ना म्हणतात 2-3 वेळा तरी आम्हाला खिचडी बनवावी लागते. खिचडी सगळ्यांनाच आवडते घरामध्ये. त्यामुळं इथे आता मी चालू आहे खिचडी बनवायला. आणि आता थोड्या वेळानेच ना वैभवदादा पण शाळेतून येईल आणि तो शाळेतून आला की त्याला गरमागरम डाळ भात किंवा खिचडी वगैरे असं दिलं ना तर तो आवडीने खातो. आणि इथे ना कांदा लसूण वगैरे सोलण्यासाठी ना मी एक टोपली नक्की घेत असते, ज्यामुळं घरात कचरा होत नाही. तर आता वाजलेले आहेत 5:45 आणि मी निघाली आहे स्टेशनला, कारण 6 वाजेपर्यंत साहेब येतात तिथं स्टेशनवर. तर पटकन मी आता स्टेशनला जाऊन पोहोचते. तर आता इथे साहेब पार्किंगमधून बाईक काढतायत आणि आता वाजलेले आहेत 6:20. एवढा उशीर झाला, आज ट्रेन खूप लेट होती.
त्यामुळे उशीर झाला. थांबा थांबा मला येऊ द्या. गर्दी बघा. हा ते मोठ्या गाड्या आल्यावर लय गर्दी होते बघा. रस्ता मोठा केला पाहिजे. हा हा हा. कोणती घेता? ते काळा. हळद पण मसाला चटनी है ना वो मिक्स मसाला मसाला पाहिजे पाव किलो खाण्याची कसलं आहे. मसाला करता 70 के पाव अर्धा किलो ना धना पाउडर वगैरे सब्जी में डाल देते हैं. मिर्ची है मिक्स मसाला है मिर्ची वाला मिक्स मसाला घ्यायचा का मिरची घ्यायची. मिरचीच घ्या. मिरचीच घ्या. पाव किलो घेऊ का पण घरी जाऊ आपण. हा 7-8 दिवस काढावे लागतील ना. ये दे पाव किलो कैसे 70 के पाव. ओके मसाला हळद घ्यावी का कशाला नको संपले हळद. पाकिट घेतलं भाई. बापरे किती गर्दी ना बाबा. डेंजर गर्दी असते म्हणलं गाड्यांची. द्या इकडे ते द्या. चलो काय घेता? बांगडा. मुंडके नको. मग परसला तर इथं थांबायचं. नदी तर काय दिसत नाही. तरी पण दूर दूर दिसायला लागलाय. थोडा थोडा दूर दिसायला लागलाय. सकाळी तर काहीच नसते. हा काहीच दिसत नाही ना. हा आणि अशा ह्याच्यामध्ये ते मच्छी पकडायला येतात बघा पाण्यात उतरतात. मग काय तर बाई. आणि स्टेशनवरून येताना लाल तिखट घेतलं आणि त्यानंतर मच्छी वगैरे घेतली. आणि आता इथे आम्ही वैभवदादासाठी काकडी घ्यायला उभारलो होतो. तर काकडी वगैरे घेतली कारण की वैभवदादा डोळ्याला ना थोडंसं असं जळण होत होती ते डोळ्याला. त्यामुळं मग त्याला ना ते डोळ्यावरती ठेवण्यासाठी आणि खाण्यासाठी पण यूजमध्ये होईल. तर त्यासाठी काकडी वगैरे घेतली आणि त्यानंतर आता आम्ही
फायनली पोहोचलो बिल्डिंगमध्ये. नशीब ते धुराळा कमी झाला. बंद करा द्यायचे. दिवसभर सकाळी 9 पासून चालू केलं होतं, अजूनपर्यंत चालूच होतं. चला चालूच आहे का? आणि हे बघा, लिफ्टच्या बाहेर आल्यावरती पॅसेजमध्ये सुद्धा पूर्ण सगळं असं धुराचं ना, असं त्या धुळीचा थर साठला होता पूर्ण सगळीकडे. खूप घाण झालं होतं. आणि जेव्हा मी स्टेशनला गेले होते ना, तेव्हा मला 10-15 मिनटं तरी तिथं उभं राहावं लागलं होतं. तर त्यांची ट्रेन जी आहे ती लेट आली होती, त्यामुळं ना 10-15 मिनटं उभं राहिले होते मी. तोपर्यंत इथे मी ना कांद्याची पात वगैरे घेतली, सकाळी डब्यासाठी कामाला येईल म्हणून. तर ती पात आता इथे बसून नीट करून घेते अगोदर, कारण की असंच ठेवलं तर मग पाणी सुटतं आणि भाजी जी आहे ती खराब होते. आणि तसं तर ना कांद्याची पात नीट करायला काही जास्ती वेळ लागत नाही, हे सकाळीसुद्धा करू शकले असते मी. पण आता आल्या ना पटकन लगेच कामाला लागायचं म्हणलं की थोडंसं कंटाळा येतो. त्यामुळं मग बसले होते थोड्या वेळ आणि मग म्हणलं बसून तर काय करायचं, तर पटकन आता कांद्याची पात नीट करून घ्यावी आत्ताच. म्हणजे काम पण होईल आणि थोडंसं आराम पण होईल. तर आता इथे कांद्याची पात जी आहे ती नीट करून ठेवते. आणि त्यानंतर आता मच्छी फ्राय करायचा आहे. तर मच्छी फ्राय करण्याची प्रोसेस जी असते ती खूप स्लोली असते आमची. म्हणजे एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि एकदम कडक अशी मच्छी फ्राय झाली पाहिजे असं असतं. त्यामुळं ना त्याला वेळ लागतो. तर त्या अगोदर मी हे पटकन काम उरकून घेते आणि जाऊन चटणी वगैरे घेऊन आलो. तर आमची घरगुती जी चटणी आहे ती 1 हप्त्याच्या नंतर येणार आहे. आणि साहेब बोलले की गावाला कुठं जात बसायचं चटणी आणण्यासाठी, तर कुरिअरनी मागवून घेऊ असं सांगितले त्यांनी. तर फ्रेंड्स, आता इथे चालू आहे मच्छी फ्राय करणं. आणि आता हे काम झालं की पटकन जेवण वगैरे करून लवकरच झोपावं, कारण की उद्या सकाळी तर म्हणजे बेसिक कामं जी असतात रोजची ती तर करायचीच आहेत. पहाटे 3:30ला उठून डबा वगैरे बनवायचा, त्यानंतर घरातली क्लिनिंग वगैरे करायची, हे तर रोजचंच असतं. पण त्याचबरोबर ना खूप मोठा टास्क उभा राहिला आहे माझ्यासमोर, तो म्हणजे बाहेरचे जो म्हणजे साईड आहे बाल्कनी यांची वगैरे, ती पूर्ण मला ना धुवून घ्यावे लागेल पूर्ण बाल्कन्या. आणि एक वस्तूंवरती 1 इंचाचा थर साठलेला आहे धुळीचा. तर आता ते साफ करायचं म्हणलं की भरपूर वेळ जाणार त्यामध्ये. आणि त्यामुळं म्हणजे दुष्काळात 13वा महिना, रोजचं तर काम आपलं असतं. एक तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि त्यावरून हे एक काम वाढवून ठेवलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.